विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 13व्या दिवशी राज्यामध्ये नवं सरकार स्थापन झालंय। महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे आणि उपस्थितांकडून एकच जल्लोष करण्यात आला। मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पाठीवर थाप दिली। फडणवीसांनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनीही शपथ घेतली। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांचं स्मरण करत एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली, तर अजित पवारांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। आझाद मैदानावर शपथविधीचा हा भव्य सोहळा मोठ्या दिमाखात पार पडलाय। तर मुंबईच्या आझाद मैदानमध्ये पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे। अनेक केंद्रीय मंत्री, अमित शहांसह अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्री, त्यासोबतच अनेक भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री हे तिकडे उपस्थित होते। संसद विवेक बुद्धीने पार पाडील आणि संविधान व मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल